काय करावं बाबा, गेले ह्या 15-20 दिवसापासून म्हणजे एका महिन्यापासूनच लोक महाराज म्हटले की लगेच डोळे वाचून पाहायला लागले. आता कशामुळे पाहायला लागले, काय पाहायला लागले तर सगळ्यांना तुम्हाला ज्ञातच आहे. आता ते बाबा काय देत होता, कोणाला काय विभूती देत होता, की कोणाचा काय द्वेष काढत होता, तर कोणाचा काय कुंडली काढत होता तेच त्याला माहीत बाबा. हो, ह्या अशा प्रकरणाला संप्रदायामध्ये कसंच थारा नाही. हो, निवृत्ती दादापासून तर निळोबारायपर्यंत जे काही संत झाले ना, आजू काही जे काही वारकरी संप्रदाय संतांची सेवा करणारे महात्मे ते यांना आजू काही थारा देत नाही. पण हे स्वतःला सुशिक्षित म्हणणारे, स्वतःला शहाणे म्हणणारे, स्वतःला समजदार म्हणणारे ही स्वतः जी मंडळी आहेत ही त्या बाबाकडे जातात, अशा अनेक बाबांकडे जातात. हो, आणि त्याचं काही उघडं पडलं की मग म्हणतात की नाही 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 सगळेच लोक तसे. अरे सगळे कसे तसे हो? हां, अहो ज्ञानोबा तुकोबाराय आधी करून सगळ्या संतांचे तुम्ही गाथे पहा, संत वाङ्मय पहा, हो आपले पुराण पहा, आपले शास्त्र पहा, आपल्या संतांची प्रवचनं पहा की ज्याने निष्काम भावनेने गाथा ज्ञानेश्वरीची सेवा केली अशा महात्म्यांची प्रवचनं पहा. त्यांच्या प्रवचनामध्ये साक्षात भगवान परमात्म्याला ते आपल्या पुढं समोर उभं करतात. एवढं सगळं सोडून लोक ते काय तर बाबा हातात दोरा बांधतात, बाबा गळ्यात ताबीज देतात, बाबा हे करतात, बाबा ते करतात. अहो त्या नवनाथ भक्ती ग्रंथामध्ये त्या नवनाथ मच्छिंद्रनाथांची कथा येते बाबा. सुंदर कथा येते की मच्छिंद्रनाथांनी आईसाहेब पार्वतीचा आणि भगवान शंकराचा संवाद ऐकला. नंतर त्यांचा जन्म झाला. नंतर ते काय कोळ्याच्या घरी तिथं त्या मासेमाराच्या घरी राहिले. तिथून नंतर ते वडिलांनी मासे आणले, त्यांनी पाण्यात सोडून दिले. नंतर वडील त्यांना काती आले, काही बोलले असेल वडील की नाही बाबा, अरे याचा आपला व्यवसाय आहे, सगळं व्यवसाय याच्यावरच आपलं पोट भरतं, नाही एक मासे पकडले तर मग आपण भिक्षा मागून खाणार आहे का ना. मच्छिंद्रनाथ म्हणले ठीक आहे बाबा, हो मी चालल्या जातो. वनात गेले आणि वनात गेल्याच्या नंतर बाबा 12 वर्ष तप केलं. 12 वर्ष तप केल्याच्या नंतर त्या वनामध्ये भगवान दत्तात्रय आणि शंकर त्या वनामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की या झाडाखाली कोण तप करत आहे पाहावं. तर दत्तात्रय पुढे गेले. भगवान दत्तात्रय पुढे गेल्याच्या नंतर पाहिलं, सांगितलं की कोण रे बाबा तू. मच्छिंद्रनाथांनी ओळखलं, गेले 12 वर्षामध्ये ह्या वनामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणीच आलं नाही, हे साक्षात दत्तात्रयच असेल. आणि म्हणून त्यांच्या श्री संतांची माता चरणावरी त्यांच्या चरणावर त्यांनी साष्टांग दंडवत केला आणि सांगितलं मी तुम्हाला ओळखलं, तुम्ही अवधूत दत्तात्रय आहात. आणि तिला तो ग्रंथ सांगतोय, तो नवनाथ भक्तिसार सांगतोय की मच्छिंद्रनाथांनी भगवान दत्तात्रयाच्या सानिध्यात आणि भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये 6 महिने त्यांच्या सानिध्यामध्ये काही शिक्षा असेल, काही शास्त्राचं ज्ञान असेल, जे काही असेल ते 6 महिने स्वतः भगवान शंकराच्या आणि दत्तात्रयाच्या सानिध्यामध्ये घातले. आणि नंतर त्यांनी सांगितलं की पुढं असंच जगाचं कल्याण करा, असंच तुम्ही तप करा. जर विचार करा, मच्छिंद्रनाथासारखा ज्याने गर्भामध्येच असताना, आईच्या गर्भामध्येच असताना ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्त करून जो जन्म घेतला, तो जन्म घेतल्याच्या नंतर त्या मच्छिंद्रनाथांना साक्षात भगवान शंकर आणि अवधूत दत्तात्रयाच्या संग 6 महिने व्यतीत केल्याच्या नंतर या समाजाचं कल्याण कसं करायचं, आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल, हे सगळं ज्ञान प्राप्त झालं. तर मग आपल्या एखाद्या बाबाच्या, एखाद्या राखीच्या पुडीमध्ये एखाद्या बाबाने गळ्यात दोरा बांधल्याच्या नंतर, ताबीज बांधल्याच्या नंतर कसं प्राप्त होईल हो? आम्ही तर विषयामध्ये रंगलेले माणसं आहोत ना. आम्हाला थोडासुद्धा संसार सुटा वाटत नाही महाराज. थोडासुद्धा आम्ही बाहेर आलो तरी आम्ही घरी लवकर जातो. नाही नाही ढोरायला पाणी पाजायचं आहे, गुरांना पाणी पाजायचं आहे, नाही नाही नातू येईल शाळातून, नात येईल शाळातून, आम्हाला हे सांभाळायचं आहे, नाही नाही आमच्यावर ही केस चालू आहे, आमच्यावर ते. अहो नित्य उठून आम्हाला संसाराची चिंता आहे. तर विचार करा, हे भोंदूबाबांच्या रक्षा फिक्षा या आम्हाला कशाचे समाधान देईन हो? हो, आजू काही वेळ गेली नाही महाराज. साधू संत सांगतात की मागे झाले पाहू नका, पुढं जामीन आहे तुकोबरा सांगतात जे झालं ते झालं. पण आजूसुद्धा संत वाङ्मयाकडं थोडी तरी लक्ष घाला. हो, नाही दररोजचे 4-5 अभंग तरी वाचा. अहो याच्याशिवाय आपल्या जीवनाला समाधानच नाही बाबा. हो, याच्याशिवाय समाधानच नाही. या दुनियामध्ये तुम्ही कुठंही हिंडा, परंतु संत वाङ्मयाशिवाय आपल्याला काहीच गत्यंतर नाही. त्याच्यामुळे संतांच्या सानिध्यामध्ये आल्याशिवाय आपला कसाही उद्धार होणार नाही बाबा. त्याच्यामुळे सावध